भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सदाभाऊ, आपण पाहतोय की मिसिंग लिंकला ज्या पद्धतीनं दरडी कोसळल्या होत्या, यानंतर आता रोहित पवार यांनी टीका केली आहे. विकासच मिसिंग आहे अशा पद्धतीनं त्यांनी सरकारला धारेवर धरलं. मिसिंग लिंक हे जे काही बोगदा बनवला गेला, निश्चितपणानं महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं नेणारं एक ऐतिहासिक असं ते पाऊल आहे. आता काही लोकच स्वतः मिसिंग झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण मानवाची प्रगती ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असते आणि जेवढं आपण नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करू तेवढं आपण प्रगतीच्या दिशेने जाऊ. मिसिंग लिंकमधून प्रवास अनेक दिवस झाला अनेक लोक करत आहेत. बाहेर जात आहेत, आत जात आहेत, परत बाहेर येत आहेत, आत बाहेर त्यांचं चाललं या. म्हणजे पोटभर खायचं, ढेकर द्यायचा आणि पोटावरनं हात फिरवायचा, पोट भरलं नाही म्हणून. अरे मग त्या मिसिंग लिंकनं तुम्ही जाऊ नका ना रे बाबा. तुम्हाला जायला कोणी सांगितलं? पूर्वीचा जुना रस्ता आहे, त्या जुन्या रस्त्यावरनं जावा. ज्यांना जायचं आहे ते मिसिंग लिंकवरून जातील. परंतु गावगाड्यात काही लोक कुचके असतात, त्यांना दुसऱ्याचं कधीही चांगलं वाटत नाही, त्याला कुचके म्हणतात. तसे आता काही कुचके भुकायला लागलेले आहेत. म्हणजे त्या लिंकचा वापर करायचा आणि पुन्हा कुचेष्टा करायची. अरे बोगदाच्या बाहेरचा भाग ढासळला, अति पाऊस झाल्यामुळं वरचा मलमा खाली आला. अरे सगळीकडे डोंगरातला वरचा मलमा खाली येत आहे, तो काय इथंच आला का? बरं तो वरचा कोणी या म्हणून सांगितलं तर का? मिसिंग मध्ये आत जो काही बोगदा होता त्याला कुठंही तडा वगैरे काही गेलेला नाही, भेग पडलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतं की देवाभाऊनी काम करत राहावं, अशा कुचक्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. नक्कीच जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ज्या कंपनीला काम दिलं होतं त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि दादांच्या विमान अपघाताशी असलेल्या कंपनीशी त्याचं जोडलंय संगनमत. असं आहे की बोगद्याचं काम कोणत्या कंपनीला दिलं मला माहित नाही, परंतु बोगद्यामध्ये कुठं बोगदा पडलेला नाही, बोगद्यामध्ये कुठं दिवाळ निघालेलं नाही. बोगद्याच्या साईडला बाहेरच्या बाजूनं मलमा खाली आलेला आहे आणि ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. कारण असं कुणाला वाटत नाही माझं काम चांगलं होऊ नये किंवा भविष्यामध्ये हे काम लगेच खराब व्हावं अशी कोणाचीच भावना असत नाही. आणि म्हणून मला वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी वापरून एक चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये उभा राहिलं. आदित्य ठाकरे पण टीका करतात. आदित्य ठाकरे म्हणतात की राम मंदिर असू द्या किंवा रस्ते असू द्या, यामध्ये झालेला जो भ्रष्टाचार तो महायुतीची पहिली शिदोरी अशा पद्धतीने टीका केली आहे. काही लोकांना दुसऱ्याच्या घरात वाकून बघायची सवय असते. नाचता येणार तर अंगान वाकडं. तुमच्या हातात सत्ता 2.5 वर्ष होती, त्यावेळी तुम्ही काय दिवं लावलं? तुम्हाला अशा चांगले रस्ते बनवायला कुणी तुमचा हात बांधलेलं होतं? बरं तो रस्ता वाईट आहे तर आदित्य ठाकरे यांनी सांगावं किती वेळा त्यातनं प्रवास केला आहे, तो धोकादायक आहे. तर मग आदित्य ठाकरेंनी का बरं त्याच्यातून प्रवास केला असावा? म्हणजे तुम्ही त्यातनं प्रवास करणार आणि परत सांगणार की सगळीकडं घोटाळे चाललेले आहेत. खरा घोटाळा आदित्य ठाकरेंचा 2019ला झाला. हिंदुत्ववाद तुम्ही सोडला आणि खऱ्या अर्थानं गद्दारीला राजकारणाची सुरुवात तुम्ही केली. आज त्याची फळं तुम्ही भोगत आहे. नक्की सदाभाऊ, पाऊस पडतोय त्यामुळे भाज्यांचे जे दर आहेत ते सुद्धा कडाडत आहेत. तुम्ही शेतकरी नेते आहात, काय नेमकं सरकारला सांगू इच्छिता? भाज्यांचे दर कडाडत आहेत. पाऊस पडत आहे, भाज्याचे दर आभाळाला भिडलेले आहेत. भाज्या न मिळाल्यामुळं अनेक लोक टाचा खोडून मरायला लागलेले आहेत. मोठं संकट कोसळलेले आहे. ज्यांना भाज्या महाग वाटत आहेत त्यांनी गावाकडे यावं. आम्ही त्यांना एखादा एकर रान देतो, भाज्या लावाव्या. त्या डोंगणाला माती लागल्यावर कळल भाज्याचा भाव काय असावा. सोन्याचा भाव वाढला म्हणून कुणी काही दंगा केला नाही. चांदीचा भाव वाढला, डिझेलचा वाढला, पेट्रोलचा वाढला, ओठाला लाली लावायची ते लाली फिस्टिकचा भाव वाढला. तेव्हा मात्र काय कुणी बातम्या बी दिल्या नाही, कुणी दंगा बी केला नाही. भाजीत लय भाव वाढले, पोट फुगायला लागलं काय यांचं. आणि म्हणून मला वाटतं की भाज्याचा भाव वाढला, महिनाभर दम धरा
आम्ही भाज्याच भाज्या पिकवतो आणि भाज्या तुम्हाला आंघोळ घालतो, तुम्ही अजिबात भाज्याची चिंता करू नका. सदाभाऊ, तुमच्या हातात एक पुस्तक आहे, हे पुस्तक पहिले दाखवा काय, आणि हे पुस्तक आज विधान भवनामध्ये घेऊन येण्याचं निमित्त नेमकं काय? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी महिला सक्षमीकरण हे विधेयक आणलं. 1986 साली चांदवडची सुदूरी महिलांची भव्य परिषद आदरणीय शरद जोशींनी त्या ठिकाणी भरवली आणि खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रश्नावरती त्या अधिवेशनामध्ये चर्चा झाल्या आणि त्यावेळी लक्ष्मी मुक्तीचा कार्यक्रम राज्यभर राबवला गेला आणि आज त्या लक्ष्मी मुक्तीच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सन्मान करण्याचं काम शेतकरी महिला प्रमाणपत्र देऊन या राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. आणि म्हणून हे शरद जोशींचं पुस्तक मी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना देणार आहे. नक्कीच स्त्रियांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला? काय आहे की स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं पडलेलं सकारात्मक पहिलं पाऊल आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद सदाभाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर सदाभाऊंनी आपल्या शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतलाय. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.